या सामन्याकडे एक महत्वाची मॅच. मोर्नी टीमने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतले. सलामीची जोडी चाणे टीम आपण मैदानामध्ये पाठवायची. सर्वांचं सहर्ष स्वागत. थोडीशी चर्चा करूया ग्रामीण क्रिकेटची. ज्या पोस्टला पण भरभरून प्रेम दिलं. ग्रामीण क्रिकेट स्वतःच्या नावासाठी नाही परंतु गावाच्या नावाचा गर्वेश परिधान करून गावासाठी खेळू क्रिकेट. स्पर्धेसाठी निघाल्यानंतर जिंकून या असं कोणी म्हणत नाही, तरी देखील गावाची ओळख म्हणून गावासाठी खेळू क्रिकेट. गोलंदाजी फलंदाजी मिळाली नाही तरी देखील गावाच्या एकात्मतेचं प्रतीक म्हणून एकच संघ बनून गावासाठी खेळू क्रिकेट. आज केलेल्या संधी मिळाली नाही, उद्या संघात जाणार नाही ही भावना मनातून दूर करून गावासाठी खेळू क्रिकेट. कधी जिंकून येऊ तर कधी हार देखील पत्करावी लागेल, तरी देखील गावाच्या नावाची चर्चा म्हणून खेळला जाणारा खेळ म्हणजे ग्रामीण क्रिकेट. तुम्ही जिंकलात म्हणजे तुमचा गाव विजय झाला ही अभिमानाची गोष्ट मनात ठेवून गावासाठी खेळू क्रिकेट. गावाचं नाव, गावाची ओळख, गावाची एकता, गावाची चर्चा या सगळ्यांसाठी आणि फक्त ना फक्त खेळू क्रिकेट आमच्या गावासाठी. सहर्ष स्वागत सर्वांचं. ग्रामीण फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि तो ग्रामीण धमाका सध्या तुम्ही अनवताव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. महत्वाची पुरस्कार देखील जिंकला होता. आज चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ केले. काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू वन बाउन्स बॉन्डरलाईनच्या पलीकडे चौकार येतोय समयाच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. अगदी पुढ्यात टाकला होता आणि खोदून टाकला. पॉवर पे सुरू आहे आणि असे चेंडू पॉवर पे मध्ये धोकादायक असतात. तो धोका दाखवले इथे सम्याने. दुसऱ्या चेंडूवर चौकार आले. चौकाराने चाणे टीमचं सचिन सम्याचं खातं ओपन झालंय. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह करत असताना गॅप मधून चेंडू चाललाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार सचिन सम्याच्या माध्यमातून. काय फलंदाजी केली आज या सचिनने. दुसरा चौकार ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी पुढ्यात टाकला होता. पुन्हा एकदा लॉफ करून दिला. क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग ऑन मध्ये. काउ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक रोखू शकला नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय समीरच्या खात्यामध्ये. चौकारांची जर हॅट्रिक झाली तर संजयजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. समीर साठी सुवर्ण संधी आहे परंतु तो चौकार येईल का. आतापर्यंत 2 चौकार आलेत पहिले 3 चेंडू फेस करत असताना समीरच्या खात्यामध्ये. सचिन यावेळेस लेन चांगली होती. अपील परंतु सहमतीने डायरेक्ट हिटचा प्रयत्न. धोक्याची घंटी होती परंतु वाचला बॅटर. एक सिंगल धाव येते सचिनच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या लेगबायच्या रूपाने धाव आली होती. 9 वर जाऊन पोहोचते. चांगली सुरुवात करून दिली चाणे टीमच्या सचिनने. पहिले 4 चेंडू त्याने फेस केलेत. 9 धावांचं योगदान दिले. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची क्रॉस एज लागत असताना हवेमध्ये चेंडू होता. शॉर्ट मिड विकेट मध्ये इनफिल्ड मध्ये चांगला झेल. पहिला हादरा चाणे टीमला. कॅच आउट. सूरजला उगवता आलं नाही या मॅच मध्ये. ही विकेट तुमच्या समोर खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची एज थोडीशी लागली होती. क्रॉस बॅट थोडीशी फिरली होती आणि शॉर्ट मिड विकेट मध्ये चांगला झेल. 9 वर पहिला झटका चाणे टीमच्या खात्यामध्ये. पहिली विकेट केल्यानंतर नवीन बॅटर जयेश मैदानाच्या आतमध्ये. चालू असलेल्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो यानंतरची शेवटची मॅच आजच्या दिवसातील खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरीकडे कुंदे बी संघ सज्ज झालाय. त्यांच्या विपक्षामध्ये विजय संघ. अशी आजच्या दिवसातील एक महत्वाची क्वालिफाय मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हरचा शेवटचा चेंडू. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. एक विकेट फुल टॉच होता. पुल करण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये. पंचांचा काय इशारा? वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने एक धाव फलकावर जोडत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या अंकावर. स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस. कित्येक मान्यवर भेट देत राहतील.
दर्जा आहे या स्पर्धेचा. युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केले. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचे आउटसाइड एज लागत असताना गली क्षेत्रामधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे चौकार येतोय. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्ती नंतर बॅटिंग करत असताना ठाणे टीमची धावसंख्या 14 वर. हा रिप्ले तुमच्या समोर. शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. बॅटची एज लागत होती. विकेट किपरने प्रयत्न केले परंतु त्याच्या डोक्यावरून स्वार होत असताना चौकार आलाय. अयोध्या नगरी देखील 22 जानेवारीला सज्ज झाली. भारत सरकारने 1800 करोड रुपये खर्च करून अद्भुत मंदिर उभारलं गेलं प्रभू श्रीरामांचं. त्याचं ते गाणं डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला काही प्रेक्षक आहेत. खरिवली संगती ते आहे. काही बाईक्स आहेत. विनंती असेल त्या बाईक्सच्या जी काच आहे तिचं प्रतिबिंब मैदानामध्ये प्रतिबिंब येतं तर विनंती असेल की ती थोडीशी क्रॉस करायची. आमच्या आयोजक तुम्हाला सूचना पोहोचवतीलच परंतु आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर सहकार्य करायचंय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. गोलंदाज किरण त्याच्या समोर सचिन. यावेळेस 6 मध्ये चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये ऑन साइडला नाहीये. एक धाव आली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. कॉलिंग चांगली नाहीये. इथे एकच धाबेवर समाधान मारावं लागतं. टीमची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली. एक विकेट खेळली परंतु सचिनने चांगली बॅटिंग केली. 5 चेंडू फेस केलेत. 9 धावांचं योगदान दिले तर जयेशने चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली होती. तो जयेश यावेळी स्ट्राईक एंडवर. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर विकेट किपर आहे. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला दिसतोय. ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. विकेट किपर यावेळेस अगदी खोदून काढलाय. चांगला ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल धाव येते जयेशच्या खात्यामध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली दमदार सुरुवात केली होती ठाणे टीमने. 2 चौकार आले होते त्याच्यानंतर विकेट परंतु शेवटच्या चेंडूवर देखील पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर देखील चौकार आला. समीरने येणाऱ्या चेंडूवर जर षटकार ठोकला तर संजय पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. पैशांचा पाऊस होतो ठाणे टीमवर. यावेळी षटकाराचा उल्लेख केला. उंची तर गाठली. अंतर पूर्ण होईल का? अंतर देखील पूर्ण झालंय. षटकार ठोकलाय. 500 रुपये जमा झालेत समीरच्या खिच्यामध्ये. हा रिप्ले तुमच्या समोर. पुढ्यात टाकला होता. खोदून काढला आणि षटकार आल्यानंतर संजय पाटील ठाणे यांच्या माध्यमातून 500 रुपये जमा केले गेलेत. काय षटकार ठोकलाय. शिवसेना शाखा प्रमुख संजय पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये जमा केले गेलेत. षटकारासाठी 500 रुपये असा उल्लेख केला होता आणि जसा उल्लेख केला तसा प्रात्यक्षिक दाखवलं मैदानामध्ये सचिन याने. सचिनचा विचार केला तर 6 मध्ये 15 वर खेळतोय. टीमची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले. अजून जर षटकार ठोकला तर 200 रुपये येतील. शिवसेना प्रमुख संजय पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपये प्रति षटकारासाठी. पाऊस होतोय आज ठाणे गावावर, ठाणे टीमवर, ठाणेच्या या क्रिकेटवर आणि खेळ देखील चांगला दाखवलाय. थोडीशी मिसफील मुरणे टीमच्या माध्यमातून. पुन्हा 2 धावा. चांगला स्कोर उभा केलाय. आतापर्यंत दुसरं षटक सुरू आहे आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वर. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सध्या महेश शेलार आमच्या मध्ये जोडले गेलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चांगले गुणलेखकाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. स्पर्धा संपल्यानंतर फुल नाही तर फुलाची पाकळी याचा विचार नक्कीच केला जाईल कमिटीच्या माध्यमातून. षटकार ठोकला तर 200 रुपये. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये लावले गेलेत संजय पाटील यांच्या माध्यमातून. फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅट अतिशय वेगाने फिरली होती सचिनची परंतु इथे समोर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक सिंगल धाव येते सचिनच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 वर. या ओव्हरचा अजून एक चेंडू शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये विचार केला तर किरणने 12 धावा खर्च केल्यात 5 चेंडू टाकत असताना. जयेशने चांगला खेळ केलाय. 2 चेंडू मध्ये 5 वर खेळतोय. सचिनने 8 मध्ये 18. चांगला स्कोर. चांगली पार्टनरशिप जयेश आणि सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओव्हरचा शेवटचा चेंडू समोर खेळलाय. उडवलाय चेंडूला.
स्क्वेअर लेग क्षेत्राच्या डोक्यावरून लांबच लांब प्रयत्न चांगले होते. इथे येतोय षटकार. ओव्हरची समाप्ती. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. पुढ्यात टाकला होता, खोदून काढला, बॅकलिप पूर्णपणे ओपन केली आणि डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा षटकार ठोकलाय. पुन्हा 200 रुपये येतील संजय पाटील यांच्या माध्यमातून. ओव्हरची समाप्ती झाली आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर चाणे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 वर. 1 विकेट. भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार यांचे सुपुत्र अजयजी मोरे आमचे मित्र इथे जोडले जातील. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. थोड्याच वेळात ते आमच्याशी जोडणार आहेत. नेहमीच त्यांच्याबद्दल उल्लेख करतोय की गावातील सरपंचाला देखील जास्त, सरपंचाच्या मुलांना देखील जास्त गर्व असतो, परंतु सूरजजी मोरे असतील, अजयजी मोरे असतील, हे असे 2 सुपुत्र आमच्या आमदार साहेबांचे आहेत की ज्यांना जराही गर्व नाहीये. शांत स्वभाव, नेहमीच हसत, गरीबांमध्ये राहणारे, सर्वांना सांभाळून घेणारे, समाजकार्यामध्ये नेहमीच त्यांचा मोठा वाटा असतो. असे अजयजी मोरे आमच्यामध्ये जोडणार आहेत. त्यांचं देखील आपण विशेष स्वागत करूया. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा प्रमुख चाणेगावचे संजयजी पाटील यांच्याकडून पैशाचा पाऊस. जर षटकार ठोकला तर 500 रुपये दिले जातील. सचिन साठी स्ट्राइक एंड वर सचिन. यावेळेस बॉटोमेंटचा वापर करून कट केले चेंडूला. गली क्षेत्रामध्ये चाललाय चेंडू. 1 सिंगल धाव येते. आपला आमदार विकासाचे वारे शांतारामची मोरे कार्यसम्राट आमदार तब्बल भिवंडी ग्रामीणचे 10 वेळा प्रश्न विधान भवनामध्ये ज्यांनी उभवल्यांचे सुपुत्र अजयजी मोरे आमच्यामध्ये जोडणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी सध्या कुंदे बीच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. चर्चा अजून होईलच आपल्या आमदाराची. यावेळेस गलीमधून चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचला. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 सिंगल धाव. आणि आपण जर विचार केला तर ग्रुप ग्रामपंचायत कुंदे यांच्या विकास कामासाठी 3 करोड रुपयाची निधी देखील मंजूर केली गेली आहे. अजयजी मोरे आपल्याशी जोडले जातील. यावेळेस पुन्हा बॅटची एज. गली क्षेत्रामध्ये चाललाय चेंडू. 1 सिंगल धाव येईल. सचिनच्या खात्यामध्ये चांगली गोलंदाजी तिसऱ्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मतीने 35 वर जाऊन पोहोचले. पहिले 2 षटक थोडस खर्चिक होतं, परंतु तिसऱ्या ओव्हर मध्ये गौरवने पहिल्या 3 चेंडूमध्ये 3च धावा खर्च केल्यात. स्ट्राइक वर जयेश आहे. 4 चेंडू फेस केलेत. 12 धावांचं योगदान. तर नॉस्टेक एंड वर सचिनचा विचार केला तर 20 धावांची खेळी साकारली 10 चेंडू फेस करत असताना. समालोचक ज्येष्ठ समालोचक कुंदेगावचे संजयजी पाटील सर आणि त्यांच्या सोबतीलाच भजन सम्राट त्यांची मुलगी आदित्य पाटील या ठिकाणी जोडले गेले. दोन्ही मान्यवरांचं या कुंदे बीच्या वतीने सहर्ष स्वागत. दरम्यान 9चा इशारा. कुंदेगाव म्हटलं तर नेहमी चर्चेत राहिले. ठाणे जिल्ह्यामध्ये गायनाचार्यामध्ये त्यांचा आवर्जून आपण उल्लेख करूया. भगवानची बुवा भोईर असतील, त्यानंतर आदित्य पाटील असतील, ते आमच्या आदित्य पाटील असतील, आमच्यामध्ये जोडले गेलेत. आदिती पाटील आपले देखील सहर्ष स्वागत. तिसरं षटक सुरू आहे आणि 3 ओव्हर मध्ये सध्या तरी टीमची धावसंख्या 37. लॉस ऑफ द 1 विकेट. सोडून दिले. उजव्या स्टेजचा खूपच दूर होता. वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 वर. नवीन जे प्रेक्षक जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी सांगेन, सामना सुरू आहे. चाणे विपक्ष मोरनी पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 38 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावर. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज. विकेटचं पतन. नॉट आउट घोषित केले. फ्रीडचा चेंडू होता. थोडीशी आम्ही पाहुण्यांची चर्चा करत होतो, त्यामुळे देखील आमचं देखील लक्ष नव्हतं, परंतु फ्रीडचा चेंडू होता. बॅटरने देखील आउट घोषित केलं होतं आणि क्रीज सोडण्याचा प्रयत्न राहिलाय. यावेळेस खोदून काढले समोरच्या दिशेने. स्टँडिंग डिलिव्हरी. लॉफ करून दिला होता लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाका. अजून एक षटकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. अगदी पुढ्यात टाकला होता सचिनचे आणि त्यांनी खोदून काढला. नेत्रदीपक फटका. वा काय टेलिकास्ट आहे. जीटीसीच्या माध्यमातून शेवटपर्यंत हा चेंडू पकडला गेलाय. षटकार ठोकलाय सचिनने. टीमची धावसंख्या 6 धावेच्या मतीने जाऊन पोहोचली ती 44 वर. 1 विकेट. या इनिंगचा शेवटचा चेंडू.
षटकारासाठी 200 रुपये जमा झालेत. पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू पुल केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. अजून एक धमाका. पुन्हा 200 रुपये मिळतील संजय पाटील यांच्या माध्यमातून. काय बॅटिंग केली सचिनने. फुलटॉच होता, पुल करून दिला. हा रिप्ले तुमच्या समोर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार ठोकलाय. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना ठाणे टीमची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचली आणि जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता असेल ती मोरने टीमला. आपल्या सर्वांचे लाडके आमदार, कार्यसम्राट आमदारांचे सुपुत्र, आमचे मित्र, युवा उद्योजक, समाजसेवक, राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल आताच टाकले आमचे मित्र अजयजी मोरे या स्पर्धेला भेट देत असताना त्यांचं कुंदे बीच्या वतीने सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यांचा आवर्जून मी नेहमीच उल्लेख करत असतो की एखाद्या सरपंचाच्या मुलाला देखील खूप गर्व असतो, परंतु आमदार साहेबांचे दोन्ही पुत्र मग अजयजी मोरे असतील, सूरजजी मोरे असतील, यांना जराही गर्व नाहीये. गोरगरिबांमध्ये जाणं, समाजसेवा करणं, विकासाचे वारे त्यांच्या माध्यमातून नेहमीच वाहत असतात. आणि ग्रुप ग्रामपंचायत कुंदेचा जर विचार केला तर तब्बल 3 करोड रुपये निधी आमदार निधीतून या ग्रामपंचायतीला दिले गेलेत. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत अजयजी मोरे सरांचा. वेलकम, सुस्वागतम. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे ठाणे टीम आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची मोरनी संघ. ऑन स्क्रीनवर आपण हे चित्र पाहू शकता. आपला आमदार, कार्यसम्राट आमदार, विकासाचे वारे शांतारामजी मोरे तब्बल मागच्या 10 वर्षामध्ये भिवंडी ग्रामीणचा प्रत्येक प्रश्न विधानसभेमध्ये निर्माण केला आणि त्याला उत्तर देण्याचं काम केलं. यांचे सुपुत्र अजयजी मोरे युवा नेतृत्व उद्योजक आमच्यामध्ये जोडले गेलेत. सरपंचाच्या मुलाला देखील जास्त गर्व असतो, परंतु दोन्ही सुपुत्र सूरजजी मोरे आणि अजयजी मोरे यांचा विचार केला तर नेहमीच हसत असतात, प्रत्येकांमध्ये मिळून मिसळून राहत असतात. तो चेहरा सध्या इथे आमच्याशी जोडला गेलाय. त्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबतीला कित्येक मान्यवर कुंदेगावचे देखील तुम्हाला पाहायला मिळतील. गायनाचार्यामध्ये ज्यांनी नाव या परिसरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये प्राप्त केलं अशा आदिती पाटील देखील आहेत. त्यांचे वडील ज्येष्ठ समालोचक संजयजी पाटील, माजी उपसरपंच अशोकजी जाधव आणि इतर सर्व मान्यवर ज्येष्ठ नागरिक तिथे तुम्हाला ऑन स्क्रीन वर पाहायला मिळतील. या सर्व मान्यवरांचं कुंदे बीच्या वतीने सहर्ष स्वागत. रत्नाकरजी जाधव तालुका प्रमुख देखील आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सकाळपासूनच आपण जर विचार केले तर या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये पाहुण्यांची मांदी येले. कित्येक मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना सर्वांचं सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीनवर सध्या आपण पाहू शकता कित्येक मान्यवर जोडले गेलेत, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जाऊया दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये मोरनी टीमला 51 धावांची गरज आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना ठाणे संघाने 3 ओव्हरमध्ये 50 धावा जमा केल्यात. 51चं लक्ष पूर्ण केले जाईल का किंवा रोखले जाईल या प्रश्नांची उत्तर मैदानामध्ये देण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली आहे. लक्ष खूपच दूर आहे आणि ते पूर्ण करायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. सध्या आपण क्रिकेट अनुभवतोय, क्रिकेट पाहतोय. क्रिकेटचा हा थरार कुंदेपाटा या मैदानामध्ये कुंदे बीच हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. मॅचला होती सुरुवात. स्ट्राईक वर गौरव, नॉन स्ट्राईक एंड वर उत्तम, लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंड वर त्याच्या समोर गोलंदाज जयेश. पहिल्या चेंडूवर इनसाइड आउट फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक 2 पोचले होते, झेल पासून दूर राहिले. दरम्यान 2 धावा पहिल्या चेंडूवर येतील गौरवच्या खात्यामध्ये. 2 धावांनी गौरवने आपले टीमचं खातं ओपन केले. क्रिकेट सध्या आपण क्रिकेट पाहतो. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. यश आणि अपयशाचे डाव शिकवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट.
प्रेक्षकांची गर्दी म्हणजे क्रिकेट, पाहुण्यांची मांदी म्हणजे क्रिकेट, गावागावांचा संपर्क म्हणजे क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट हा क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. पंढरीनाथ अगिवले, सल्लागार तंटामुक्ती अध्यक्ष समिती, आपणास देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. ओव्हरचा दुसरा चेंडू सोडून दिलाय, उजवेष्टीचा खूपच दूर होता. वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते. प्रेक्षकांची देखील तुडुंब गर्दी. जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षक सावलीचा आसरा घेऊन या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. प्रेक्षकांना स्पर्धेचा केंद्रबिंदू मानलं जातं, ते प्रेक्षक देखील जोडले गेलेत. यावेळेस पुन्हा सोडून दिलाय, आउट ऑफ स्टंप. उजव्याष्टीच्या खूपच दूर होता. पुन्हा वाईटचा इशारा. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर गाडी रुलावरून घसरली जयेशची. 2 वाईट चेंडू आले. टीमची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचते. मॅच महत्वाची आहे. जो जिंकेल तो आजच्या दिवसातील शेवटचा सामना, क्वालिफायर सामना खेळण्यासाठी सज्ज असेल. कुंदे बीच्या विपक्षामध्ये यावेळेस फ्रंट फूट ओपन करून ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क झाला नाहीये. इथे डॉट चेंडू. विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक संजयजी पाटील यांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवर बॅटर आहे गौरव, त्याला शांत ठेवले. किती वेळ शांत राहील गौरव. यावेळी समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह करत असताना चांगला फटका, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय बाउंड्री लाईन कडे. इथे चौकार येतोय. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. खूपच चांगला स्ट्रोक सजवला होता, समोरच्या दिशेने खोदून काढला. सुरक्षित फटका, अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून स्वार होत असताना हा चौकार येतोय. 4च्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या अंकावर. गौरवचा विचार केला तर गौरवने आतापर्यंत 3 चेंडू फेस केले, 6 धावांचं योगदान दिले, परंतु उत्तम नॉन स्ट्राईक एंडवर आहे. पहिल्या ओव्हरचे 3 चेंडू टाकले गेलेत. जयेशने 8 धावा खर्च केलेत. उत्तर द्यायला सुरुवात झाली दुसऱ्या डावामध्ये मोर्नी टीमच्या माध्यमातून. यावेळी लेन चांगली होती. यॉर्कर लाईनचा चेंडू डायरेक्ट हिट झाला असता तर इथे विकेटचं पतन, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा भरलेला खेळ आहे. शरणाप्रमाणे तो रंग बदलत असतो. ज्या पद्धतीने शरीर प्रत्येक वेळी रंग बदलतो त्याच पद्धतीने क्रिकेटची प्रत्येक मॅच, प्रत्येक सामना रंग बदलत असते. म्हणून तर क्रिकेट पाहायला प्रेक्षकांची गर्दी असते. टीमची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले. या ओव्हरच्या 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू फेस केलेत. गौरवने 7 धावांचं योगदान दिले. प्रथमच स्ट्राईक एंडवर उत्तम. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन थोडीशी डोकेदुखी असते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल. पॉवर पिच षटक सुरू आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज जयेश उत्तम साठी राऊंड द विकेटने यावेळेस समोर उडवलाय. मिड विकेट काउ कॉर्नरच्या डोक्यावरून जाईल का गेलाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी. हा दर्जेदार षटकार ठोकलाय उत्तमने. उत्तम कामगिरी करत असताना इथे षटकार ठोकलाय. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. पुढ्यात टाकला होता, खोदून काढला. मिड विकेटच्या क्षेत्राच्या डोक्यावरून धमाका. टीमची धावसंख्या 15 वर. थोडस खर्चिक षटक, महागड षटक जयेशांचं पाहायला मिळतं. अजूनही ओव्हर संपली नाहीये. या ओव्हरचा शेवटचा चेंडू राऊंड द विकेटने लेन चांगली होती, खोदून काढले. चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मोर्नी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 वर. विकेट न गमवता 17 धावा आल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. अजूनही जर आपण विचार केला तर सरासरी 17ची आहे. जी सरासरी आवश्यकता आहे ती सरासरी पहिल्या ओव्हर मध्ये प्राप्त केली. 51 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 17 धावा आल्या तर मोर्नी संघ देखील जिंकू शकतो. प्रत्युत्तर द्यायला या मॅच मध्ये सुरू केली. 51 धावा, एक चांगला स्कोर उभा केले साने टीमने पहिल्या डावामध्ये. परंतु चांगली खेळी, चांगली पार्टनरशिप आपल्याला गौरव आणि उत्तमच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2. नितीन वरती जबाबदारी दिली गेली. पॉवर पिच षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षणाच्या विभारचनेमध्ये थोडासा बदल नक्कीच करावा लागेल. इनफिल्ड मध्ये 3 क्षेत्ररक्षक असतील, बाकी सर्व क्षेत्ररक्षक तुम्हाला आउटफिल्ड मध्ये पाहायला मिळतील. विकेट किपर आहे. स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक दूरवर ठेवलाय. शॉट फाईन लेग आहे आणि तिसरा क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेट मध्ये कदाचित ठेवला जाईल. ऑफसाइडचा विचार केला तर बॅकवर्ड पॉइंट, डीप मध्ये डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण ठेवले गेले. या मैदानाचा विचार केला तर आउटफिल्ड अगदी फास्ट आहे,
मागच्या दिशेने कट जरी लागली तरी चौकार अगदी फास्टने येत असतो. 12 चेंडूमध्ये 34चं समीकरण शिल्लक आहे. फुल टॉस चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, उंची गाठली, अंतर पूर्ण करता आलेला नाहीये, परंतु शतरक्षक नव्हता. डीप मधून जोपर्यंत उचली करून फेकी होईल तोपर्यंत 2 धावा येतील. बॅटर तिसऱ्या धावेचा प्रयत्न ओव्हरथ्रोच्या रूपाने तिसरी धाव पूर्ण झाली. 4थ्या धावेचा प्रयत्न. ए प्रभू ये क्या किया असं म्हणावं लागेल. जिथे 2च धावा होत्या तिथे एक्स्ट्राच्या 2 धावा अजूनही गेल्यात. चौकार आला इथे. गौरवच्या माध्यमातून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 वर. मॅच रंगतदार होईल, पैसा वसूल होईल यात काही शंका नाही. कारण का जशी सुरुवात दुसऱ्या डाबामध्ये पाहिजे होती मोरनी टीमचं नेतृत्व करत असताना त्याची सुरुवात गौरव आणि उत्तमने करून दिली. प्रदीप कासकर यांच्याकडून विकेटसाठी 200 रुपये दिले जातील. चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. थोडीशी फंबलिंग झालीये, तिचा फायदा घेत असताना दुसरी धाव पूर्ण. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. थोडीशी चुकी, दुसरी धाव देखील पूर्ण. क्रिकेट हा गोलंदाजाचा फलंदाजाचा खेळ नसून शतरक्षकाचा देखील खेळ आहे. तुमच्याकडे चांगले बॅटर्स असतील, बॉलर्स असतील, परंतु शतरक्षकांनी चुकी केली तर धाव फलक वाढत असतं. एक चित्र सध्या मैदानामध्ये पाहायला मिळालं. पुन्हा 2 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर. 10 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर 28 धावांची गरज. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. स्लिप मध्ये चेंडू चाललाय परंतु एक धाव रोखली गेलेली नाहीये. पुन्हा सिंगल धाव येते. साथ मिळत नाहीये गोलंदाजाला. मिसफिल भरपूर झाल्या त्या इनिंग मध्ये. आणि गोलंदाजाचा जर विचार केला तर गोलंदाजाचा आत्मविश्वास तेव्हाच वाढत असतो ज्यावेळेस शतरक्षणाची साथ लाभते. आणि आत्मविश्वास ही अशी एक गोष्ट आहे की जी जिंकण्याची खात्री देत नाहीत परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा या आत्मविश्वासाच्या माध्यमातून मिळत असते. टीमची धावसंख्या 24 वर. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज. चांगली मॅच झाली आहे. प्लस पॉइंटचा विचार केला तर साने मोरनी टीमने अजूनही विकेट गमावलेले नाहीये. इथून जरी चांगले फटके खेळले तर या 51 धावा पूर्ण होतील. ताकदीचा जरूर वापर केला परंतु ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं देखील म्हटलं जातं. एक धाव आली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज असेल टीम मोरनीला. यानंतर आजच्या दिवसातील एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. महत्वाचा सामना विजय संघ विपक्ष कुंदेबी यांच्यातील क्वालिफायर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या तरी अजूनही जिंकण्यासाठी 8 मध्ये 26चं समीकरण शिल्लक आहे. या ओव्हरचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस लेन चांगली होती. यॉर्कर लाईनचा चेंडू इथे पर्याय दिला नाहीये बॅटरने. बॅटची थोडीशी एज कदाचित लागली असेल. एक सिंगल धाव येते. यॉर्कर लाईन वर हेलिकॉप्टर स्टाईलने फटका सजवणे हाच एक पर्याय असतो. अन्यथा एकच सिंगल धाव मिळत असते. प्रयत्न केले परंतु एकच सिंगल धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 अंकावर. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. वर्चस्व दाखवले या मॅच मध्ये साने टीमने. 7 मध्ये 25 हा चेंडू निर्णायक. इथे एखादा मोठा फटका सजवावा लागेल. फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅटची एज असेल का? आवाज आला होता. विकेटचं पतन. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 वर 1 गडी बाद. प्रदीप दादा कासार यांच्याकडून 200 रुपये दिले जातील. आवाज देखील आला होता. अपील केली आणि सहमती मिळत असताना इथे पहिला विकेट गमावा लागतो मोरनी टीमला. तर आपण मुख्य व्यासपीठावर जाऊया जिथे मान्यवर जोडले गेले त्यांचा सन्मान आणि सत्कार केला जाईल. 6 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. सर्वप्रथम आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत आपला आमदार कार्यसम्राट आमदार विकासाचे वारे शांतारामजी मोरे यांचे सुपुत्र अजयजी मोरे आमचे मित्र यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. तर मी विनंती करतो गुरुग्राम पंचायतचे कुंदेचे उपसरपंच जितेंद्र पाटील यांना की आपण आपले शुभास्ते त्यांना सन्मानित करायचे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. नेहमीच चेहऱ्यावर स्मित हास्य
समाजकार्य असेल गोरगरिबांमध्ये नेहमीच मिळत असतात आणि आमदार निधीच्या माध्यमातून तब्बल 3 करोड रुपये कुंदे ग्रामपंचायतला त्यांच्या माध्यमातून लाभलेत, त्याच्यासाठी विशेष आभार. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित रत्नाकर जाधव साहेब तालुका प्रमुख शिंदे गट यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. तर मी विनंती करतोय किरणजी मागर आहे ना की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. किरणजी बांगर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आणि सत्कार केला जाईल. सन्माननीय रत्नाकर जाधव साहेब तालुका प्रमुख शिंदे गट आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार होत असताना मायेची शाल प्रेमाचं प्रतीक शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत. कुंदे गावाला मिळालेली ती देण आहे. कित्येक संगीतकार कुंदे गावामध्ये आहेत, त्यातील एक मोठं नाव म्हणजेच कुमारी आदिती पाटील यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. जोरदार टाळ्या होऊ द्या आदिती पाटील साठी. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल कुंदे बीच्या वतीने आपलं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आपण उल्लेख करूया अजयजी मोरे यांच्या सोबत नेहमीच त्यांचे मित्र आमचे मित्र पंकजजी तुंगारे साहेब आणि त्याचबरोबर अक्षयजी काटस्कर इथे जोडले गेलेत. आपले देखील सहर्ष स्वागत, वेलकम, थँक्यू सो मच. जाऊया मॅच कडे. 4 मध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता असेल मोरने टीमला. मॅच अजून संपली नाहीये, अशक्य असं काहीच नाहीये. प्रयत्न करावे लागतील, कारण का प्रयत्न करणाऱ्यांसोबत नशिबाला देखील झुकावं लागतं. कोण सांगतो शून्याला किंमत नाहीये. शून्यासोबत एखादा अंक जोडून बघा, त्याची किंमत देखील वाढली जाते. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. एखादा मोठा फटका जर आरला तर मोरनी टीम पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतं. राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज बॅटरसाठी. बॅकफुटला जात असताना ऑन सेटला खेचण्याचा प्रयत्न, इथे डॉट चेंडू. समीकरण आता कठीण झाले. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावा लागेल. 3 गोल्डन षटकार येतील का? नवीन इतिहास या स्पर्धेचा या मैदानाचा बॅटरच्या नावावर राहील का? स्ट्राईक एंडवर सुशांत 2 चेंडू मध्ये 6 वर खेळतोय. एक धमाका त्याने दाखवलाय, परंतु 3 मध्ये 18 हे समीकरण थोडस कठीण आहे. यावेळेस उडवलाय स्लॉग स्विकचा हा नमुना दाखवित असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून इथे येतोय षटकार. कहाणी में ट्विस्ट. मॅच अजून संपली नाहीये, हेच सांगितलंय. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. स्लॉग स्विकचा हा नमुना दाखवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा षटकार ठोकलाय सुशांतने. मॅच अजून संपली नाहीये. जोपर्यंत मी मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच संपणार नाहीये. या षटकाराने दाखवले बॅटर सुशांतने. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. कर प्रयत्न मला हरवण्याचा, मी प्रयत्न करेन तुझ्याशी लढण्याचा. संकट आण मला बात करण्यासाठी, मी तटस्थ उभा राहीन ते झेलण्यासाठी. यशाचा रस्ता कर तू खरतर, मी उभा राहीन त्यावर कणखर. गरजेचे नाही विजय प्राप्त व्हावे, कारण यशाचे दुसरे नाव म्हणजे अनुभव. जिंकलात तर यश आणि हरलात तर अनुभव. संघर्षमय वातावरण. 2 चेंडू 12 धावा. अजून एक धमाका येईल का? पुन्हा ठोकलाय. वाह, ए प्रभू ये क्या किया. 3 मध्ये 18 ची गरज होती. 2 चेंडू मध्ये 2 षटकार ठोकलेत. कहाणी में ट्विस्ट. गोष्ट अजूनही मोठी झालीये. ती गोष्ट मोठी करण्याचा प्रयत्न सुशांतने केलाय. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. जबरदस्त टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण होतोय. 3 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असताना 2 ठोकलेत. कडक ठोकलेत, भारी ठोकलेत. पुनरागमन केलंय या मॅच मध्ये. संघर्ष वाढलाय. आयुष्यामध्ये 3 गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. एक म्हणजे जीवन जगण्यासाठी, दुसरं म्हणजे अस्तित्व निर्माण करण्यासाठी, आणि तिसरं म्हणजे निर्माण झालेलं अस्तित्व टिकवण्यासाठी. ही अस्तित्वाची लढाई आहे, ही गावाची लढाई आहे. एकीकडे संघ आहे साने, तर दुसरीकडे मोरनी. 3 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असताना 2 षटकार ठोकलेत. समीकरण राहिलंय 1 चेंडू 6 धावा. मित्रांनो, एका चेंडू मध्ये 1 धाव काढणं कठीण असतं, परंतु एका चेंडू मध्ये 6 धावा प्राप्त करणं सोपं असतं, कारण का बॅटरवर दबाव नसतो. व्यासपीठावर पाहुण्यांची गर्दी आहे, प्रेक्षकांची गर्दी आहे मैदानामध्ये, आणि सामना रंगलाय. प्रेक्षणीय मॅच, पैसा वसूल मॅच, हृदयाचे ठोके वाढवणारे मॅच. विजय कोणाचा होऊ द्या, विजय आयोजकांचा होईल, विजय गोंदे बीचा होईल, यात काही शंका नाहीये. सिल्ली पॉइंट मध्ये जो शतरक्षक आहे त्यांनी जर आवाज केला तर पॅनलाइज केले जाईल. आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे त्यांना देखील विनंती असेल की तिथे शांततेने उभं राहायचंय. एका चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. मोरनी टीमला समोर बॅटर आहे सुशांत. 2 चेंडू मध्ये 12 धावा आतापर्यंत त्यांनी प्राप्त केलेत. 18 वर तो खेळतोय. षटकारांची हॅट्रिक होईल का? सामना जिंकून दिला जाईल का? लेन चांगली होती,
सामना जिंकले साने टीमने, अभिनंदन. तर आताच मॅच समाप्त झाली. सामना जिंकला साने टीमने. मॅन ऑफ द मॅच सचिन. आपण त्वरित मुख्य व्यासपीठावर आहे. लगेच आपण नाणेफेक देखील करणार आहोत. आमच्यातून रजा घेत असताना अजयची मोरे आपण वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थितीत दाखवली, त्याबद्दल आपलं विशेष आभार. त्याचबरोबर पंकजी तुंगारे असतील, त्यानंतर काटसकर आमचे मित्र देखील जोडले गेले होते, त्यांचं सहर्ष स्वागत. वेलात वेल काढून आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल कुंदेबीच्या वतीने आपलं विशेष आभार व्यक्त करतोय. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल, त्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. विनंती असेल सचिनला आपण त्वरित मुख्य व्यासपीठावर यायचे. 17 धावांची खेळी सचिनने साकारली होती. चांगले फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तो ठरलाय मॅचचा हिरो. लगेच यायचे, त्यानंतर आपण नाणेफेक देखील करणार आहोत. बक्षिसं देखील दिली जातील. षटकारांसाठी 200 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये जमा केले होते सचिन पाटील, संजय पाटील यांच्या माध्यमातून, सानेचे शाखा प्रमुख. ते देखील बक्षीस दिले जाईल. यानंतर त्या मॅच साठी मोरणीचे 2 पंच असतील, कारण का कुंदे बी आयोजक संघ खेळणार आहे. मोरणीचा 1 पंच. विनंती असेल की आपण थोडंसं